7 दिवसांचा चमत्कार चॅलेंज. फक्त एका वाक्याने तुमचा विचार आणि आयुष्य बदलण्याची सुरुवात. तुम्हाला हा चॅलेंज खोटा आहे, चुकीचा आहे किंवा याने काहीच होणार नाही असं वाटत असेल, तरीही मी तुम्हाला हे 7 दिवस करून पाहण्याचं चॅलेंज देते. कारण कदाचित तुम्हाला चमत्कारावर विश्वास नसला तरी तुमच्या विचारांची ताकद तुमचं आयुष्य बदलण्याची सुरुवात करू शकते. तर मित्रांनो, कधी तुम्हाला असं वाटलं का की तुम्ही खूप इतकी मेहनत करता, इतके प्रयत्न करता, पण तरी सुद्धा पैसा, प्रेम, आनंद किंवा यश तुमच्याकडे टिकतच नाही. सकाळी उठल्या उठल्या मनात टेन्शन असतं, दिवसभर काही ना काही समस्या डोक्यात सुरू असतात किंवा रात्री झोपायला गेल्यावर सुद्धा मन शांत होत नाही. डोक्यात सतत विचार असतात, हे कसं होईल, माझं काम होईल का, मला यश नंतर मिळेल का, पैशांची अडचण कधी संपेल का, किंवा माझं नातं ठीक होईल का, माझ्या आयुष्यात चांगलं कधी घडणार. आणि मग तुम्ही म्हणता, मित्रांनो, मी सकारात्मक विचार करतोय तरी माझ्यासोबत नकारात्मकच का घडतं, निगेटिव्ह का घडतं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपी साधना, एक टेक्निक सांगणार आहे. तुम्हाला ही टेक्निक फक्त 7 दिवस करायची आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला यासाठी कोणतीही मोठी तयारी करायची गरज नाहीये. फक्त एक वाक्य आहे आणि योग्य भावना आणि सातत्य. तर सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. जर 7 दिवस हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि सांगितलेली टेक्निक केल्यानंतर तुमच्या आयुष्यात कोणताही सकारात्मक बदल जाणवला नाही, तर मी हा व्हिडिओ डिलीट करेन असं मी आज तुम्हाला चॅलेंज देते. अर्थात मला पूर्ण विश्वास आहे की मला हा व्हिडिओ जो आहे तो डिलीट करण्याची गरज पडणार नाही, कारण माझा विश्वास आहे की तुमचे आयुष्य बदलण्याची सुरुवात तुमच्या विचारांपासून होऊ शकते. म्हणून ज्यांचा विश्वास आहे की चमत्कार घडतात त्यांनी हे नक्की करा, आणि ज्यांचा विश्वास नाही की एका व्हिडिओने किंवा एका वाक्याने काय चमत्कार होणार, त्यांनी तर हे अजून नक्कीच करा, नक्कीच करून पहा. कारण मित्रांनो, तुम्हाला हा चॅलेंज चुकीचा सिद्ध करायचा असेल तरीही मी तुम्हाला सांगते, 7 दिवस हे पूर्ण प्रामाणिकपणे करून पहा. यामध्ये तुमचं काहीही नुकसान होणार नाही. फक्त काही मिनिटांचा तुम्हाला वेळ द्यायचा आहे. आणि जर या 7 दिवसात तुम्हाला तुमच्या विचारांमध्ये, आत्मविश्वासामध्ये किंवा दैनंदिन आयुष्यात एखादा सकारात्मक बदल जाणवला, पॉझिटिव्ह बदल जाणवला, तर तो तुमच्यासाठी महत्त्वाचा अनुभव असेल. तर मित्रांनो, पहिली महत्त्वाची गोष्ट इथे काय करायचं आहे, पहिली पायरी मित्रांनो, सकाळी उठल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे, आरशासमोर जायचं आहे, स्वतःच्या डोळ्यात पाहायचं आहे आणि पूर्ण विश्वासाने, पूर्ण भावनेने, फिलिंग करून हे एक वाक्य बोलायचं आहे: मी चमत्कारासाठी तयार आहे आणि माझं आयुष्य बदलत आहे. पुन्हा एकदा बोला, मी चमत्कारासाठी तयार आहे आणि माझे आयुष्य बदलत आहे. हे फक्त तोंडाने बोलायचं नाहीये, हे बोलताना मनात अशी भावना आणायची आहे की आजचा दिवस माझ्यासाठी चांगला आहे, आज माझ्यासाठी नवीन संधी येऊ शकतात, आज माझ्या आयुष्यात सकारात्मक बदल होऊ शकतो, मी चांगल्या गोष्टी स्वीकारण्यासाठी तयार आहे. म्हणजे मित्रांनो, तुमच्या दिवसाची सुरुवातच सकारात्मक विचाराने करायची. आणि ही आहे पहिली गोष्ट. आता त्यानंतर दुसरी गोष्ट, दुसरी पायरी काय आहे, ही खूप महत्त्वाचा पॉइंट आहे, खूप महत्त्वाचा आहे, नक्की ऐका. रोज रात्री झोपण्यापूर्वी काही मिनिटे शांत बसायचं आहे किंवा झोपा आणि व्हिज्युअलायझेशन म्हणजेच दृश्य कल्पना करा. तुम्हाला जे हवं आहे ते आधीच मिळालं आहे अशी कल्पना करा. उदाहरणार्थ, जर तुमच्यावर कर्ज असेल तर कल्पना करा की तुमची कर्ज फेडली गेली आहेत, तुमच्या बँक खात्यात पुरेसे पैसे आहेत अशी भावना तुम्हाला अनुभवायची आहे. तुमचं कुटुंब अगदी आनंदी आहे अशी कल्पना करायची आहे. तुमचे नातेसंबंध चांगले आहेत अशी भावना मनात आणायची आहे. तुम्हाला एखादी नोकरी हवी असेल तर तुम्ही ती नोकरी मिळवली आहे, ती नोकरी करत आहात असा अनुभव मनात निर्माण करा. तुम्हाला व्यवसायात प्रगती करायची आहे, यश हवं असेल तर तुमचा व्यवसाय चांगला चालतोय, ग्राहक मिळतच आहेत, तुमचं काम वाढत आहे अशी कल्पना करा. महत्त्वाचं म्हणजे काय, फक्त चित्र डोळ्यासमोर आणायचं नाहीये, तर त्या भावनेचा अनुभव घ्यायचा आहे. हे मिळालं तर मला किती आनंद होईल, हा आनंद आत्ताच अनुभवण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. मित्रांनो, डॉक्टर ब्रूस लिप्टन यांनी आपल्या विचारांचा आणि विश्वासांचा मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामांबद्दल अनेकदा चर्चा केली आहे. तसंच न्यूरोसायन्समध्येही आपल्या विचारांचे, सवयींचे आणि सततच्या मानसिक सरावाचे मेंदूवर परिणाम होतात हे मान्य केले जातं. म्हणूनच आपण वारंवार कोणत्या विचारांना महत्त्व देतो याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे.
नोकरी, व्यवसाय आणि यशासाठी ही जी टेक्निक आहे कशी वापरायची, तर बघा, समजा तुम्ही नोकरीच्या इंटरव्ह्यूला, मुलाखतीला जात आहात. जर तुम्ही मनात आधीपासूनच विचार करत असाल, माझं होणार नाही, मला नक्की रिझल्ट मिळतील का, माझ्यापेक्षा चांगले लोक तिथे असतील, तर तुमचा आत्मविश्वास आहे कमी होऊ शकतो. पण त्याऐवजी तुम्ही स्वतःला सांगितलं, मी पूर्ण तयारी करून आलो आहे, मी आत्मविश्वासाने माझी मुलाखत देणार आहे, माझ्यासाठी योग्य संधी माझ्यासमोर आहे, तर तुमचा आत्मविश्वास, तुमची बॉडी लँग्वेज आणि तुमचं वागणं नक्कीच वेगळं असू शकतं, बरोबर. तसंच व्यवसाय करतानाही तसंच आहे. तुम्ही क्लायंट आहेत, भेटायला जाता त्यांना, सतत घाबरून असाल, डील होईल का, समोरचा नाही म्हणाला तर, माझं काम होणारच नाही, तर तुमची भीती तुमच्या वागण्यात दिसू शकते. त्याऐवजी काय करायचंय, स्वतःवर विश्वास ठेवून, तयारी करून आणि सकारात्मक मानसिकतेने गेलात तर तुमचा दृष्टिकोन अधिक आत्मविश्वास पूर्ण होऊ शकतो. आणि या संदर्भात थिंक अँड ग्रो रिच चे लेखक नेपोलियन हिल यांनी यशस्वी लोकांच्या विचारसरणीबद्दल मोठ्या प्रमाणात लिहिलं आहे. त्यातून एक महत्वाची गोष्ट आपल्याला समजते, काय की यश मिळवण्याआधी स्वतःवर आणि आपल्या ध्येयावर विश्वास ठेवण्याची मानसिकता तयार करणं महत्वाचं आहे. म्हणून आजपासून स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करा. पण एक महत्वाचा इथे प्रश्न असेल तुमचा, तो म्हणजे, आता तुम्ही मला नक्कीच विचाराल की मॅडम, तुम्ही म्हणता की आपण जे विचार करतो ते आकर्षित करतो, पण आम्ही सकारात्मक विचार करतो तर आमच्यासोबत निगेटिव्ह का घडतं? याचं एक महत्वाचं कारण म्हणजे, तुम्ही तोंडाने सकारात्मक बोलत असता, पण मनाच्या आत कुठेतरी नकारात्मक परिणामांची भीती जास्त असते. उदाहरणार्थ, तुम्ही म्हणता माझं काम नक्की होईल, पण लगेच मन म्हणतं पण नाही झालं तर, काहीतरी वाईट झालं तर, माझं काम फेल झालं तर, माझे पैसे गेले तर, माझे पैसे अडकले तर, मला नोकरी मिळाली नाही तर, आणि मग तुमचं लक्ष पुन्हा पुन्हा त्या नकारात्मक शक्यतेकडे जात राहतं. म्हणूनच सकाळी 2 मिनिटं सकारात्मक वाक्य बोलून दिवसभर मात्र हे होणार नाही असा विचार करत राहिलात तर तुमच्या मानसिकतेमध्ये संघर्ष निर्माण होतो. म्हणून फक्त सकाळच नाही तर पूर्ण दिवसभर तुमच्या विचारांकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. चमत्काराचा सर्वात महत्वाचा भाग मित्रांनो, विश्वास आणि सातत्य. तर माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्हाला चमत्कारावर विश्वास असो किंवा नसो, एक गोष्ट नक्की करा, 7 दिवस हा चॅलेंज सातत्याने करा. कारण एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा केल्याने ती सवय बनू शकते. तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल होऊ शकतो, तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो, तुमचं लक्ष नकारात्मकतेपेक्षा सकारात्मक शक्यतांकडे जाऊ शकतं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास मजबूत होऊ शकतो. म्हणूनच ज्यांचा विश्वास आहे त्यांनी तर करायचंच आहे, आणि ज्यांचा विश्वास यावर अजिबात नाही त्यांनी सुद्धा नक्कीच करायचंय. तुम्हाला ही चॅलेंज चुकीचा सिद्ध करायचा असेल तरी करा. फक्त 7 दिवस तुम्हाला द्या आणि स्वतःला द्यायचंय, कारण 7 दिवसांच्या सरावातून तुम्हाला किमान इतकं तरी समजू शकतं की तुमच्या विचारांचा तुमच्या भावनांवर आणि वागण्यावर किती परिणाम होतो. तर मित्रांनो, ब्रह्मांडाला, या युनिव्हर्सला नाही समजत नाही. इथे एकच गोष्ट मी विशेष करून सांगू इच्छिते की आपण म्हणतो की ब्रह्मांड नाही, हा शब्द समजत नाही, याचा अर्थ असा घ्यायचा नाही की तुमचं लक्ष ज्या गोष्टीवर सतत केंद्रित होतं त्या गोष्टीशी संबंधित विचार आणि भावना तुमच्या मनात अधिक मजबूत होत जातात. म्हणून सतत माझ्याकडे पैसे नाहीत, माझं नशीब खराब आहे, माझ्या बाबतीत चांगलं होणार नाही, किंवा माझं काहीच होणार नाही, माझ्याकडून हे होणार नाही, असं बोलण्याऐवजी मित्रांनो, तुमची भाषा बदलायला सुरुवात करा. उदाहरणार्थ, तुम्ही असं बोलू शकता की मी आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्याच्या दिशेने जात आहे, मी माझ्या आयुष्यात चांगल्या संधी स्वीकारण्यासाठी तयार आहे, आणि मी माझ्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. तर हे फक्त शब्द नाहीयेत, हे तुमच्या मानसिकतेला नवीन दिशा देण्यासाठी वापरलेले वाक्य आहेत. आता तुमचं 7 दिवसांचं चॅलेंज आहे. तर मित्रांनो, आता तुमच्यासाठी हे जे मी सांगितलेलं आहे 7 दिवसांचं चॅलेंज अगदी सोपं आहे. सकाळी आरशासमोर उभं राहायचं आहे, स्वतःच्या डोळ्यामध्ये पाहायचं आहे आणि पूर्ण भावनेने बोला, मी चमत्कारासाठी तयार आहे आणि माझे आयुष्य बदलत आहे. यानंतर काही क्षण डोळे बंद करा आणि आजचा दिवस चांगला जात आहे अशी सकारात्मक भावना मनात आणायची आहे. आणि रात्री झोपण्यापूर्वी जसं मी तुम्हाला सांगितले की तुमची इच्छा आधीच पूर्ण झाली आहे अशी तुम्हाला कल्पना करायची आहे. तुम्हाला हवं असलेलं आयुष्य मनात अनुभवा आणि तुम्ही अगदी आनंदी आहात,
तुम्ही समाधानी आहात, तुम्ही तुमच्या ध्येयाच्या जवळ पोहोचलेले आहात आणि शेवटी पुन्हा मनात म्हणा, मी चमत्कारासाठी तयार आहे आणि माझे आयुष्य बदलत आहे. तर हे 7 दिवस सातत्याने करा आणि हो, तुम्ही फक्त ही साधना, ही जी टेक्निक आहे ती करून थांबायचं नाहीये. तुमच्या कृती सुद्धा, ऍक्शन सुद्धा घ्या. त्याच दिशेने तुम्हाला असायला हवेत. ओके, तुमच्या कृती. नोकरी हवी असेल तर अर्ज करा, व्यवसाय वाढवायचा असेल तर ग्राहकांशी संपर्क करा, पैसे वाढवायचे असतील तर योग्य आर्थिक नियोजन करा, नातं सुधारायचं असेल तर संवाद साधा. तुमच्या ध्येयासाठी रोज काहीतरी एक पाऊल पुढे टाका. कृती करत राहा. विचार, विश्वास, सातत्यपूर्ण कृती हीच खरी दिशा इथे आहे. ओके, तर मित्रांनो, शेवटी मी एवढंच सांगेन, चमत्काराची वाट पाहत बसू नका. स्वतःमध्ये बदलाची सुरुवात करा. कारण कधी कधी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल एखाद्या मोठ्या घटनेपासून नाही, तर एका छोट्याशा विचारापासून सुरू होतो. तर आजचा हा विचार तुमच्यासाठीही तसाच ठरू शकतो. म्हणून आजपासून मित्रांनो, स्वतःला एक संधी द्या. फक्त 7 दिवस आणि 7 दिवसानंतर पुन्हा या व्हिडिओवर यायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या विचारांमध्ये, भावनांमध्ये, आत्मविश्वासामध्ये किंवा आयुष्यात कोणताही सकारात्मक बदल जाणवला असेल तर तो अनुभव माझ्यासोबत आणि बाकीच्या लोकांसोबत कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि आताच कमेंटमध्ये लिहायचं आहे, आय एम रेडी टू टेक द चॅलेंज, किंवा फक्त असं लिहा, आय एम रेडी. आणि हा व्हिडिओ अशा एका व्यक्तीसोबत मित्रांनो शेअर नक्की करा, जिला किंवा ज्याला आयुष्यात काहीतरी मोठं करायचं आहे, पण सध्या तो किंवा ती निराश आहे. कदाचित तुमची एक शेअर केलेली व्हिडिओ लिंक त्या व्यक्तीला पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवण्याची प्रेरणा देईल. तुमचं आयुष्य बदलण्याची सुरुवात आजपासून होऊ शकते. स्वतःवर विश्वास ठेवा, सकारात्मक विचार करा आणि आपल्या ध्येयासाठी मित्रांनो सातत्याने नेहमी प्रयत्न करत राहा. तुम्ही तयार आहात का या 7 दिवसांच्या चॅलेंजसाठी? कमेंटमध्ये नक्की मला लिहून सांगा. आय एम रेडी. तोपर्यंत स्वतःची खूप काळजी घ्या. नेहमी हसत राहा, नेहमी सकारात्मक राहा आणि तुमच्या आयुष्यातील चांगल्या शक्यतांवर विश्वास ठेवा. ऑलवेज ब्लेसिंग. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. थँक्यू.